विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाच्या चर्चांना वेग आलाय। मात्र लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला होता। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जागांची अदलाबदली होऊ शकते असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सक्रिय झाले। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून एक प्रकारे विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजवले। नाशिकच्या दिंडोरीमधून राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा सुरू झाली आहे। 31 ऑगस्टला जनसन्मान यात्रेचा समारोप होणार आहे। पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भातून जनसन्मान यात्रा मार्गक्रमण करणार आहे। विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने कोणतीही रिस्क घ्यायची नाही या दृष्टीने पावलं टाकायला सुरुवात केली आहे। परिणामी लोकसभा निवडणुकीत केलेल्या चुका टाळण्यावर भर दिला जातोय। त्याच अनुषंगाने जागा वाटपात काही जागांची अदलाबदल होऊ शकते असं अजित पवारांनी स्पष्ट केलं। सीट शेअरिंग साधारण आता आमच्या तिन्ही पक्षाकडे ज्या ज्या जागा आहेत त्या जागा त्यांच्याकडे ठेवल्या जातील। पण जर काही सिटिंग जागा एक्सचेंज करायच्या असतील तर त्याही प्रकारचं तयारी मानसिकता ही तिन्ही पक्षांनी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी ठेवलेली आहे। आता त्याला लवकरच अंतिम स्वरूप दिलेलं आपल्या पाहण्यात येईल आणि त्याच्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल। अजित पवारांनी आहे त्या जागा ठेवल्या जातील असं सांगितलं। मात्र सिटिंग जागांमध्ये अदलाबदल करण्याची तयारी असल्याचंही अजित पवारांनी स्पष्ट केलं। यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तोफ टाकलेली आहे। कुणाच्या सिटिंग जागा धोक्यात येणार असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उपस्थित केलाय। महायुतीतलं जागा वाटप पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याचं अजित पवारांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झालंय। मात्र सिटिंग जागांची अदलाबदल खरेच होऊ शकेल का? कोणता पक्ष त्यांच्या सिटिंग आमदाराला तिकीट नाकारेल असे प्रश्न आता निर्माण झालेत। या प्रश्नांची उत्तरे जेव्हा मिळतील तेव्हाच जागांच्या अदलाबदलीचा मुद्दा स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।